मॅथ पूजामध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 5th क्लासचा जो की प्रॉब्लेम सेट सेकंड आहे त्याचा आता पार्ट 2 पार्ट 1 झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपले फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन झाले. आज पाहणार आपण क्वेश्चन नंबर 3 जो की असा आहे. ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल मेड अ प्रोवाइड पेपर बॅग्स टू प्रिव्हियस स्टोर अँड द ग्रोसरी रीड देम तालुका वाईज नंबर अँड बॅग्स अँड रिटर्न द नंबर इन वर्ड. ठीक आहे, जे जिल्हा परिषद स्कूल आहे त्यांनी प्लास्टिक अवॉइडचा प्रोजेक्ट केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी प्लास्टिक बॅग बनवलं, तर त्यांनी जिल्हा वाईज त्या वाटप पण केल्या. म्हणजे त्यांनी किराणाच्या दुकानावर आणि जिथे भाजी विकलं जाते त्या ठिकाणावर त्यांनी वाटप केलं. तर त्यांनी जिल्हा ठिकाणी वाटप केलं. तर हा जे जिल्ह्याचे नाव आपल्याला दिलं आहे त्याचे आपल्याला रीड पण करायचं आहे आणि त्यांचं आपल्याला नंबरमध्ये लिहायचं पण आहे. पहिले खोपरगाव, नंतर शेगाव, करज आणि संगमनेर. ठीक आहे, चारही गावाचा आपल्याला नंबर दिलेला आहे. ठीक आहे, फर्स्ट दिले आपल्याला 12,740, सेकंड दिले आपल्याला 28,095, नंतर दिले आपल्याला 31,608, नंतर दिले आपल्याला 10,972. तर यांना आता आपण रीड केलेलं आहे. तर आता यांना आपण काय करूया, अक्षरात पण लिहून घेऊया. ठीक आहे, फर्स्ट आहे आपलं 12,000, 700 अँड किती दिले आपल्याला 40. नेक्स्ट दिले आपल्याला 28,000 and 95. नेक्स्ट दिले आपल्याला 31,600 and 8. त्याच्यानंतर नेक्स्ट दिले आपल्याला 10,000 900 and 72. ठीक आहे, हे झालं अंकामध्ये जे आपल्याला विचारलं होतं ते आपण इथं लिहून गेलेलं. आपल्याला पहिले रीड करायचं होतं, नंतर लिहायचं होतं. ते झाले. आपण पाहणार आता क्वेश्चन नंबर जो आपला नेक्स्ट आहे 4th नंबरचा तो. क्वेश्चन नंबर 4, हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन नंबर 1 दिला, त्याच्यामधला 20 नोट्स ऑफ किती 1000, त्याच्यानंतर 5 नोट्स ऑफ 100, त्याच्यानंतर 40 नोट्स ऑफ 10. ठीक आहे, तर टोटल अमाऊंट किती हे आपल्याला काढायचं. ठीक आहे, ॲन्सरमध्ये लिहू आपण 20 नोट्स ऑफ किती दिले आपल्याला 1000च्या म्हणजे 1000च्या म्हणजे काय होणार 1000 गुणिले किती 20. ठीक आहे, तर अमाऊंट काय येणार आपला याच्यामध्ये 20,000. ठीक आहे, काय येणार आहे आपला 20,000 रुपीज. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले आपल्याला 5 नोट्स. ठीक आहे, 5 नोट्स दिलेले कशाचे दिले आपल्याला 100च्या. ठीक आहे, म्हणजे 100च्या. ठीक आहे, मग किती होणार 100 गुणिला 5. ठीक आहे, किती होणार आपला अमाऊंट 500 रुपये. ठीक आहे, नेक्स्ट दिले आपल्याला 40 नोट्स. तर आता 40 नोट्स कशाच्या दिल्या आपल्याला 40 नोट्स ऑफ 10 रुपीज. ठीक आहे, मग 40 मल्टिप्लाइड बाय 10. ठीक आहे, किती होतो आपला अमाऊंट 140 रुपीज. ठीक आहे, आता हा सगळा जो अमाऊंट आला याची करायची आपल्याला ॲडिशन. ठीक आहे, तर 0 and 4 5 1 6 0 and 2. ठीक आहे, किती आला आपला 20,640 आपला काय आलेला आहे अमाऊंट आलेला आहे. ठीक आहे, आता याच्याचमध्ये आपल्याला सेकंडसुद्धा दिले आहेत, ते सुद्धा सॉल्व करून पाहू आपण. सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये दिले आपल्याला 50 नोट्स दिले आहे 1000च्या, 12 नोट दिले आपल्याला 100च्या, 8 नोट दिले 10च्या आणि 5 आपल्याला कॉईन दिले 1 रुपीचे. तर सगळ्यांचा अमाऊंट किती येतो ते आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, इथे लिहून घेऊ आपण 50 नोट्स ऑफ 1000. आता याला आपण मल्टिप्लाय करून घेऊ. 1000ला आपल्याला कशासोबत करायचं आहे 15 सोबत, आणि आपला येणारा अमाऊंट किती येणार आहे 15,000. ठीक आहे, 0 0. नेक्स्ट दिले आपल्याला 12 नोट्स. ठीक आहे, काय दिले आपल्याला 12 नोट्स ऑफ किती तर 100च्या. ठीक आहे, तर आपण इथे त्यांचासुद्धा गुणाकार करू 100 मल्टिप्लाइड बाय 12. ठीक आहे, किती येतो आपला 1,100 200. ठीक आहे, म्हणजे 1200 रुपये आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट दिला आहे 8 नोटा. ठीक आहे, 8 नोट्स. ठीक आहे, कशाच्या दिल्या आपल्याला 10 रुपीजच्या. ठीक आहे, म्हणजे 10 मल्टिप्लाइड बाय 8 म्हणजे मिळतं आपल्याला 80. ठीक आहे, हे रुपीजचं चिन्ह याच्या प्रत्येकाच्या मागे आपल्याला लावायचे. ठीक आहे, नेक्स्ट दिले आपल्याला 5 कॉईन्स. काय दिले आपल्याला 5
कॉईन्स दिले आहे. ठीक आहे, किती एकची किती दिले एकची दिले. ठीक आहे, मग 5 मल्टिप्लाइड बाय 1. ठीक आहे, किती होणार इथं आपला अमाऊंट 5 होणार रुपीज. ठीक आहे, आता या सगळ्यांचं करायचं आहे आपल्याला ॲडिशन. ठीक आहे, हा 5 हा 8 हा 2 5 आणि 1 6 आणि हा 1. ठीक आहे, किती झाले 16,285 16,285 अमाऊंट आपला काय झाला आहे टोटल अमाऊंट झालेले टोटल पैसे त्या व्यक्तींकडे ज्यांच्याकडे हे एवढ्या नोटा असतील. ठीक आहे, अशाच सेम क्वेश्चनची काय आपल्याला जो काही असतो आपल्याला आपल्या नोट दैनंदिन जीवनामध्ये विचारतात की इतक्या नोट असेल म्हणजे किती अमाऊंट असेल. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला हा जो पॉईंट आहे सर्वात चांगल्या तरीकेने करायचा आहे. तर आता पाहूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. रिटर्न द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट्स नंबर दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट्स. ठीक आहे, ह्या डिजिटचा आपल्याला वापर करून काय करायचं आहे बिगेस्ट 5 नंबर आणि जो लहान आहे तो नंबर आपल्याला यूज करायचा ह्या सगळ्या डिजिटचा वापर करून. ठीक आहे, ॲन्सर लिहिणं सुरू करूया आपण. ॲन्सरमध्ये आपण जे नंबर आहे. ठीक आहे, फॉर द बिगेस्ट नंबर रिटर्न. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मोठ्या नंबरसाठी घ्यायसाठी आपण रिटर्न करणार आहे. जे काही डिजिट दिले आहे द डिजिट्स. ठीक आहे, जे काही डिजिट दिले आहेत इन आपल्याला काय करायचं आहे त्यांना डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्लेस करायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला प्लेस केल्यानंतर काय मिळणार आहे 7 5 4 3 आणि 0. ठीक आहे, हा सगळा नंबर आपल्याला मिळाले. आता याच्यापासून आपल्याला बिगेस्ट नंबर तयार पण करायचे. तर देअरफॉर द बिगेस्ट 5 डिजिट नंबर. ठीक आहे, बिगेस्ट 5 डिजिट नंबर काय होणार आहे आपल्याला 7 पहिले 5 4 3 0. काय झाला हा अमाऊंट वाचा बरं 75,413 हा आपला अमाऊंट झालेला आहे बिगेस्ट अमाऊंट. आता स्मॉलेस्ट अमाऊंटसाठी. ठीक आहे, फॉर द स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे, आता स्मॉलेस्ट नंबर आपल्याला लिहायचं आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे असेंडिंग ऑर्डरने आपल्याला लिहायचं आहे. रिटर्न द डिजिट्स. ठीक आहे, जे काही डिजिट्स आहे आपलं इन द. ठीक आहे, डिजिट्सला कसं लिहायचं आहे आपल्याला असेंडिंगमध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते लिहायचं आहे. आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये जे सगळे आपले नंबर आहे ते सगळे आपल्याला काय करायचे असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. पण आपला जो 0 आहे. ठीक आहे, हा जो 0 आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला कीप 0 इन सेकंड प्लेस. 0ला काय करायचं आहे आपल्याला सेकंड प्लेसवर लिहायचं आहे. ठीक आहे, काय करणार आपण 0 जो आहे आपला तो सेकंड प्लेसवर आपण लिहिणार आहे. तर ते आपल्याला मेन्शनसुद्धा करावं लागणार आहे की सेकंड नंबरवर आपण 0 लिहिणार आहे फ्रॉम द लेफ्ट. ठीक आहे, तो लेफ्ट साईडनं आपल्याला काय करायचं आहे 0 लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कसा पहिले 3 आपण घेणार नंतर 0 घेणार नंतर 4 घेणार नंतर 5 घेणार नंतर 7 घेणार. हा जो 0 आहे आपण सेकंड प्लेसवर का बरं घेतला जर 0 आपण समोर घेतला तर आपल्याकडे नंबर जो तयार होणार आहे तो कितीचा होणार आहे आपला 4 डिजिटचा होणार आहे. म्हणजे 0चा काही अर्थ राहणार आहे. म्हणून आपण 0 काय केलं आपण सेकंड नंबरवर त्याला प्लेस करायचं आणि लेफ्ट साईडने त्याला प्लेस करायचं. तर आपल्याकडे जो नंबर बनणार आहे तो कोणता असेल देअरफॉर द स्मॉलेस्ट 5 डिजिट्स नंबर इज. ठीक आहे, काय असणार 5 डिजिट नंबर 30457. ठीक आहे, किती झाला हा 13,457. ठीक आहे, हा आपला अमाऊंट झालेला आहे. ठीक आहे, आपला स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर आपण लिहिले. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये असतात की नंबरचा वापर करून स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर तुम्हाला लिहायचे आहे. तर स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर लिहायसाठी तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व्ह करणे आवश्यक आहे. पाहूया क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 असं दिलं आहे द नेम ऑफ द सम प्लेस आर रिटर्न पॉप्युलेशन आर गिवन बिलो यूज धिस इन्फॉर्मेशन अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलोइंग. आपल्याला क्वेश्चन दिले त्याच्यामध्ये गाव दिले त्यांची आपल्याला म्हणजे पॉप्युलेशन आहे लोकांची संख्या आहे ती दिली आणि त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन दिले आपल्याला त्या 3 क्वेश्चनचा आन्सर करायचा आहे. जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तो अशा प्रकारे आहे विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन व्हॉट इज द इट्स पॉप्युलेशन. तर कोणता प्लेस जास्त पॉप्युलेशन आहे आणि त्याचं नाव काय ते लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन विच प्लेस मोरवाडा अँड मोरगावन हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. मोरवाडा आणि मोरगावनपैकी दोघांपैकी मोठं कोण आहे ते सांगायचे. थर्ड क्वेश्चन ठीक आहे विच प्लेस हॅज द लेस्ट पॉप्युलेशन हाऊ मच इट इज. ठीक आहे, जो सर्वात कमी पॉप्युलेशन आहे ते कोणाचं आहे आणि ते किती आहे ते आपल्याला सांगायचे. फर्स्ट जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचे की सर्वात जास्त पॉप्युलेशन कोण आहे. ठीक आहे, पहिले पाहू शकता पहिल्या गावाचे पॉप्युलेशन किती दिले आपल्याला 40,642. ठीक आहे, नंतर दिली आपल्याला 35,777. ठीक आहे, नेक्स्ट दिली आपल्याला 91,256. नेक्स्ट दिली आपल्याला 87,012. ठीक आहे, नेक्स्ट दिली आपल्याला 35,950. त्याच्यानंतर दिले आपल्याला 51,000
74,497. त्याच्यानंतर दिले आपल्याला 76,221. त्याच्यानंतर दिले आपल्याला 92,173 आपल्याला दिले. त्याच्यानंतर दिले आपल्याला 85,890 आपल्याला दिलेला. ठीक आहे. आता ह्या सगळ्या नंबरपैकी तुम्हाला कोणता नंबर मोठा वाटवायचा असेल, आता हा इथं पाहू शकता, हा वाला आणि हा वाला. ठीक आहे. तर या दोघांपैकी एक आहे 91, दुसरा आहे आपला 92. दोघांपैकी मोठा कोणता असणार आहे? 92. म्हणजे आपल्याकडे मोठा पॉप्युलेशन असणारं गाव कोणतं असणार आहे? वाशी. तर तुम्हाला आन्सरमध्ये लिहावं लागणार आहे की वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. द पॉप्युलेशन इज 92,173. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये आपल्याला मोरगाव आणि याच्यामध्ये कोण मोठा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. मोरवाडा आणि मोरगाव आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथं पाहू शकता आपल्याकडे मोरवाडा आणि मोरगावचं आपल्याला संख्या इथं दिली आहे. ठीक आहे. हा 85 आहे आणि हा आपल्याकडे हा 87 आहे आणि आपल्याकडे 85 आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणतं मोठं असेल? 87 मोठं असेल की 85 असेल? कोणतं? 87 असणार. ठीक आहे. तर मग मोठा नंबर कशाचा असणार आहे आपल्याला? तर आपल्याला इथं त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं. ठीक आहे. कसं सांगणार आपण क्वेश्चन? ठीक आहे. मोरगाव हॅज द मोर पॉप्युलेशन दॅन द मोरवाडा. ठीक आहे. आपल्याला असं सांगावं लागेल की मोरगाव हा जास्त पॉप्युलेशन आहे कशापेक्षा? तर मोरवाडापेक्षा. ठीक आहे. थर्ड नंबरचं क्वेश्चनचं आन्सर पाहूया. ठीक आहे. की सर्वात कमी पॉप्युलेशन कोणाचं आहे? तर एवढं सगळं नंबरमध्ये तुम्हाला सर्वात लहान पॉप्युलेशन कोणाचं वाटत आहे? ठीक आहे. पहा इथं 55 म्हणजे 35,950 आणि इथं 35,777 आहे. दोघांपैकी लहान कोणता आहे? तर हा. ठीक आहे. तर हा गाव आपलं काय कमी पॉप्युलेशनचं असणार म्हणून तुम्हाला क्वेश्चनमध्ये त्याचं नाव मेन्शन करावं लागेल की या गावाचं काय पॉप्युलेशन आपलं सर्वात कमी आहे. अशा प्रकारे हा टोटल आपला प्रॅक्टिस सेट जो काही प्रॉब्लेम सेट आहे 2nd 5th क्लासचा, अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये जे नंबर दिले असते त्या नंबरला वाचायचा आहे, काउंट करायचं आणि वर्डमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. जे क्वेश्चन सांगितले त्या क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारे आन्सर करायचं. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा.